नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केलाय। कोणत्या परिसरात पावसाचा अंदाज आहे याबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे। राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे। ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। खरं तर पंजाबरावांचा हवामान अंदाज राज्यातील शेतकऱ्यांमध्ये खूपच विश्वासार्ह आहे। त्यांच्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांना हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा अधिक विश्वास आहे। यामुळे शेतकरी बांधव पंजाबरावांच्या हवामान अंदाजाची आतुरतेने वाट पाहत असतात। दरम्यान पंजाबरावांनी 2 दिवसांपूर्वी एक नवीन हवामान अंदाज दिलाय। त्यात त्यांनी राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे। राज्यात 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे। या कालावधीमध्ये राज्यातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी अवकाळी पावसासह काही गारपिटीचीही शक्यता आहे। याशिवाय राज्यातील अमरावती, अकोला, चांदूर बाजार, वाशिम, अकोट, पुसद, हिंगोली, परभणी, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। एकंदरीत राज्यातील विदर्भ विभागात पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व अपडेट रहा। धन्यवाद।